न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला कंठी घरी दिला ठाव घरी दिला ठाव अवघा सकळही वाव माझ्या उपकारासाठी वागविला कंठी तुका म्हणे की ठाई केले माझे तुझे नाही माझ्या उपकारासाठी वागविला कंठी विठ्ठल 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा 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 करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपाजाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु आता हृदय हे आपुले चौफाळून आभले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्र माथा मुगुटी झळाळी कारुण्य सिंधू
भवदुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. शरण शरणाजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबा व्यासू भटा. वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळे आपण असावे जवळी. विठ्ठल 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 प्रस्तुत. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. पण पहिली सूचना सांगते, त्या कीर्तनामध्ये बसलात पण कोणत्याही प्रकारची बडबड गडबड आता करायची नाही. पुरुष मंडळ बिचारे शांत आहे, म्हणजे शांतच असतात. पण खास करून माझ्या माता भगिन्या, तुझं काय चाललंय, माझं काय चाललंय, नातवंडाचं बरं आहे का, मुलाचं बरं आहे का, सुनबाई बोलते का नाही, बोलते का नाही, सगळ्या गप्पा मारू आपण. पण कीर्तन झालं की निवांत 2 तास अगदी माझ्या सगट. चालेल ना, चालेल का, हो नाही म्हणा ना काहीतरी, मग चालेल ना. हा हो म्हणतात त्या काय टेन्शन नाही. पण कीर्तनामध्ये कोणी बडबड करायची, कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेडूक होणी येईल जन्मा. पुढच्या जन्मामध्ये बेडकं व्हायचं नसेल तर थोडा वेळ काय करायचं आता, विठाला 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 अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. या ठिकाणी आदर्श गाव ब्राह्मणवाडे, या ठिकाणी आदर्श असा परिवार ज्यांच्या निमित्तानं ही सेवा आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या ठिकाणी परम आदरणीय परमश्रद्धेय परमपूजनीय मातोश्री कैलासवासी तुळसाबाई देवराम गीते आईसाहेबांचं आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे. आणि त्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण नातेवाईक, आप्तेष्ट मित्र, परिवार, परिपाहुणे, सगळे सोयरे मंडळी, आपण सर्वजण आज या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी जमलेला आहात. आईंच्या पश्चामध्ये त्यांचा गोड असा कुटुंब परिवार आहे. त्यांचे या ठिकाणी सुपुत्र आहेत श्रीमान भाऊसाहेब देवराम गीते, सुनबाई आहे सौभाग्यवती मंदाताई भाऊसाहेब गीते, त्यांच्या मुली या ठिकाणी आहेत सौभाग्यवती मंदाबाई किसन बोडके, सौभाग्यवती मीराबाई रमेश साणप, त्यांच्या नाती आहेत सौभाग्यवती मयुरी दिगंबर आव्हाड, सौभाग्यवती अपेक्षा आकाश नागरे आणि नात आहे कुमारी अक्षदा कुमारी स्मरणिका. अशा प्रकारे गोड असा परिवार या ठिकाणी ह्या तुळसा आजींचा. आणि खरं तर आजींच्या जाण्यानं या गीते परिवारावरती दुःखाचा आघात कोसळलेला आहे, दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पण आपल्या आजींना, आईंना एक सद्गती प्राप्त करण्याकरता, मोक्ष प्राप्ती प्राप्त होण्याकरता ह्या गीते परिवारानं आपल्या आई साहेबांच्या निमित्तानं अतिशय गोड असं कीर्तनरूपी सेवेचं नियोजन आज या ठिकाणी केलेलं आहे. प्रथमतः संपूर्ण गीते परिवाराचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रमासाठी संपर्क झाला, या ठिकाणी आदरणीय भाऊसाहेब दादा असतील, आदरणीय आमचे संजय भाऊ गीते, खरं तर त्यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्याकडे आली, त्यांचे मनापासून धन्यवाद. तसेच माझे गुरुवरी आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र श्रुतीला अभिवादन करून महाराज मंडळी, वारकरी मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. मस्तक हे पायावरी,
संतांच्या अगदी तुम्हा सर्व संतांच्या श्रोत्यांच्या टाळकरी माळकरी वारकरी महाराज मंडळी ज्येष्ठ मंडळी माझ्या माता भगिनी अगदी तुम्हा सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करते आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदने श्रीमंत तुकोबाराया. कोण तुकोबाराया? त्यांचा अधिकार काय आहे तर ऐका. ज्यांच्या वाणीमध्ये सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अगणीची दिव्यता, वेद मंत्रांची ममता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता, की ज्यांच्या अंगामध्ये दया, क्षमा, शांती आणि वैराग्य हे गुण भरभरून आहेत, असे देहूचे सुप्रसिद्ध असे साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा तुकोबाराय सांगतात का आम्ही आमच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती केली आणि भक्तीच्या द्वारा आम्ही आमच्या जीवनामध्ये क्रांती केली. आता लक्षामध्ये घ्या, क्रांती म्हणजे काय? तर महिला मंडळ, क्रांती म्हणजे तुमच्या आमच्यामधली एखादी बाई नाही बरं का. तर क्रांती म्हणजे काय? जे काम कुणालाच जमत नाही ते काम करून दाखवणं, याचं नाव क्रांती आहे. मग संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत नामदेवराय असतील, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार, संत जनाबाई, संत मीराबाई, संत सुकुबाई, संत बहिणाबाई, संत कान्होपात्रा आणि अलीकडच्या पाठीमागच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, राजमाता जिजाबाई साहेब अहिल्याबाई होळकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, क्रांतिवीर भगतसिंग आणि संत भगवान बाबा या महात्म्याने असं काही कार्य केलं का जे काम कुणाला जमत नाही त्याचं नाव क्रांती आहे. मग त्यांनी असं कार्य केलं का ज्या कामातून जगाचं भलंच व्हावं असं कार्य केलं. तुकोबाराय सांगतात आम्ही या ठिकाणी आलो, भगवान परमात्म्याची भक्ती केली, पण जगाच्या वेगळं आम्ही केलं. मग काय जगाच्या वेगळं केलं तेच आपण बघणार आहोत. त्याचा उपदेश करणारा 4 चरणांचा गोड असा भंग आपल्या सेवेकरता निवडला. विठ्ठल 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 विठ्ठल. कैलासवासी, ज्या आई साहेबांच्या निमित्तानं कीर्तनासाठी आपण जमलेला आहात, त्या आई साहेबांना आपल्यामधून जाऊन गेली 1 वर्ष झालेलं आहे. सांगेल तुम्हाला की ज्याच्या जीवनामधली आई गेली त्याच्या जीवनामधला सुखाचा सागर अटला आणि ज्याच्या जीवनामधला बाप गेला त्याच्या जीवनामधला सुखाचा समुद्र अटला. माया बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. खरं तर आई वडील म्हणजे आपलं दैवत आहे. त्या आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे. सांगेल महिला मंडळ, आई म्हणजे आपल्या घरातला आनंद आहे, आई म्हणजे आपल्या घरामधलं सुख आहे, आई म्हणजे आपल्या घरामधलं समाधान आहे आणि नवे नवे ती आई म्हणजे तुमच्या माझ्या आयुष्याची परिपूर्णता आहे. पण ऐका, एकदा का हीच आई आपल्या घरामधून निघून गेली का त्या दिवशी मात्र आई कोणाला म्हणावं हा प्रश्न पडतो. कारण ऐका, जीवनाच्या वाटेवर चालताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या, एक म्हणजे माझी आई आणि दुसरा म्हणजे माझा बाप. याला कारण असं आहे, मायबाप स्वतःची आई जर निघून गेली ना, आपल्या आईसारखं प्रेम या जगामध्ये पुन्हा कुठेच मिळत नाही. आणि ज्या दिवशी जीवनामधला स्वतःचा बाप निघून जाऊ द्या, मात्र त्या दिवशी आपल्या बापासारखा विश्वास, आपल्या बापासारखा आधार या जगामध्ये पुन्हा मिळणे शक्य नाही. आई ती आपली आईच असते आणि बाप तो आपला बाप असतो. महिला मंडळ, तुम्ही तुमच्या माहेरामध्ये जा आणि 2 दिवस मुक्काम करा, पण मला सांगा माहेरामध्ये तुमची आई नसू द्या, माहेरामध्ये करमतं का हो? सुनं सुनं वाटतं. कारण का आईशिवाय माहेरे माहेरच वाटत नाही, आईशिवाय माहेरामध्ये आनंदच वाटत नाही. इतकी प्रेमाची मूर्ती, इतकी वात्सल्याची मूर्ती, इतकी ममतेची मूर्ती आणि जिव्हाळ्याची मूर्ती आपल्या जीवनामध्ये आपली आईच आहे. पण लक्षामध्ये घ्या, तुमची आई माहेरामध्ये नसू द्या, तुम्ही माहेरामध्ये या, शेजारच्या बाईला, दुसऱ्या स्त्रीला, काकूला, मावशीला, आत्याला, मामीला तुम्ही कितीही आई आई म्हणा,
आई म्हणून हाक मारा, पण आपल्या आईसारखं प्रेम शेजारची बाई करू शकत नाही. आई आई करीते आई कोणीच होईना, माझ्या आईची गसर नारीला येईना. आई आई करीते आई सुखाचा सागर, निळ ओभाळा ये वढा तिच्या मायेचा पदर. आई आई करीते आई साखरीचा खडा, तोंडात घालते गोड झाल्या दात दाढा. आई म्हणायला किती गोड वाटतं आई, हा शब्द ऐकायला किती गोड वाटतं. मायबाप आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, दोन्हींचा मिलाप म्हणजे आई. पण त्या परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नव्हतं, म्हणून त्यानं आईसारखं दैवत आपल्या घरामध्ये निर्माण केलेलं आहे. म्हणून मात्र आई वडिलांची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे. आज या परिवारामधून ह्या आई तुमच्या आमच्यामधून निघून गेल्या. आईंच्या फोटोकडे जर बघितलं तर गोड असा आईंचा चेहरा, सात्विक असा आईंचा चेहरा, अतिशय गोड अशी आईंची मूर्ती आहे. लक्षामध्ये घ्या, जीवनामधली आई निघून गेली का जीवनामधला प्रेम संपतं असं म्हटलं जातं. याचं कारण आहे पुरुष मंडळ, तुमची एखादी इस्टेट जाऊ द्या, ती पुन्हा मिळेल. तुमचा काही पैसा जाऊ द्या, तो पैसा पुन्हा मिळेल. पण ऐका, या विश्वाच्या बाजारामध्ये, थोडा इको कमी करा दादा, जगाच्या बाजारामध्ये गेलेले आई वडील आणि गेलेल्या आई वडिलांची माया या जगामध्ये पुन्हा कुठेच मिळत नाही. कारण एकदा का आईबाप निघून गेले, अशा ठिकाणी जातात, अशा गावाला जातात का पुन्हा परत ते कधीच आपल्या घरी येत नाही. पण जिवंत असताना माझा मुलगा नोकरीला लागला पाहिजे, माझ्या ताईला चांगलं सासर भेटलं पाहिजे, अशी धारणा असते. ती आपल्या बापाची आणि ती आपल्या आईची. कारण प्रत्येक माता पिता आपल्या मुला मुलींसाठी काबाड कष्ट करतात, परिश्रम करतात. जुन्या काळचे दिवस आठवा. जुन्या काळचे म्हणजे कोणते हो? का आपण आपल्या माहेरामध्ये होतो ते दिवस महिला मंडळ. आता जुन्या काळचे दिवस किती गरिबीचे, किती गरिबीचे. का आपल्या घरामध्ये खाण्याकरता अन्न नसायचं, पिण्याकरता पाणी सुद्धा नसायचं. मुलाने शाळेमधून घरी यावं, आई मला फार भूक लागली ग, बाबा मला फार भूक लागली हो. आईनं घरामध्ये जावं, टोपलं उघडून बघावं, पण टोपल्यामध्ये भाकरीचा कण सुद्धा नाही. आईच्या डोळ्यामध्ये पाणी यावं, आईनं बापाकडे बघावं, बापाच्या डोळे भरून यावेत की अरे माझा छोटासा मुलगा आहे, माझी छोटीशी ताई आहे, खाण्यासाठी मागते, पण घरामध्ये अन्नाचा कण नाही. पण ऐका, या संकटामध्ये आपला बाप कधी हरला नाही. या संकटामध्ये आपल्या आईनं बापाच्या खांद्याला खांदा लावला आणि काम केलं, हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं. कोणासाठी? आपल्या मुला मुलींसाठी. कारण का मात्र ज्या दिवशी आईबाप या ठिकाणी येतात, मुला मुलींसाठी कष्ट करतात, कारण माझा मुलगा सुखी व्हावा, माझी ताई आनंदी राहिली पाहिजे, अशी धारणा मात्र आई बापाची असते. पण आई बापाची एवढी गरिबी का घरामध्ये खाण्याकरता काहीच नसायचं. पण ऐका ना, आईनं काय करावं? मुलगा म्हटला ना आई मला फार भूक लागली ग, तर आईनं काय करावं? बाजरीचं पीठ घ्यावं, त्याच्यामध्ये पाणी ओतावं, ते खलवावं, त्याचं दूध करावं आणि पिण्यासाठी आपल्या मुलाला द्यावं ना. एवढी आईची गरिबी कवी नारायण सुर्वेंची गोड कविता आहे. हंबरुण वासर आले, हंबरुण वासर आले, साठते जवा गाय, तवा मली तिच्या मधी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे. हंबरुण वासर आले, आया माया सांगत होत्या होतो जवा तान्हा, दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना. पिठामधी पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामधी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे. हंबरुण वासर आले. आईनं काय करावं? बाजरीचं पीठ घ्यावं,
त्याच्यामध्ये पाणी ओतावं खलवावं, त्याचं दूध करावं आणि पिण्यासाठी आपल्या मुलाला द्यावं ना, एवढी आईची गरिबी. पण कोणाची आई असू देत, मात्र आई जीवनामध्ये असताना माझ्या मुलाचं भलंच व्हावं अशी संकल्पना जर कोणाची असेल, अशी धारणा जर कोणाची असेल, तर ती म्हणजे आपल्या आईची आहे. पण हे परमेश्वरा, आमची आई आज आमच्या घरामध्ये नाही, आमची आजी आज आमच्या घरामध्ये नाही. आमच्या ह्याच आईसाहेबांना सद्गती प्राप्त होण्याकरता आणि मोक्ष प्राप्ती प्राप्त होण्याकरता आजचं हे कीर्तन आहे. विठ्ठला विठ्ठला आज ज्या ठिकाणी श्राद्ध आहे तथा प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्याच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी जमलेला आहात. पण लक्षामध्ये घ्या, हल्लीचा काळ असा आहे, आताच्या काळामध्ये कशाला करायचं श्राद्ध, कशाला करायचं कीर्तन, कोणाला वेळ आहे कीर्तन ऐकायला, बरोबर ना? कधी कधी बोलता बोलता आपण सहज बोलतो. पण मला सांगा माझ्या माता भगिनींनो, आपल्याकडे प्रवचन किती वेळ असतं? तुम्हाला सगळ्यांना बोलता येते ना, बिनधास्त बोला. प्रवचन किती वेळ असतं? प्रवचन असतं 1 तास. पुरुष मंडळ कीर्तन किती वेळ असतं? कीर्तन असतं 2 तास. पिक्चर असतो वा 3 तास, ते नाही सांगावं लागत. आणि तमाशा असतो रात्रभर. पण काय देणं घेणे, आपलं कीर्तन आहे 2 तास. पण हल्लीच्या काळामध्ये 2 तास कीर्तन ऐकण्याकरता आमच्याकडे वेळ आणि खुशाल नाही म्हणता. पण आता तुम्ही हो म्हटलात, हे माझं भाग्यच आहे. मात्र विठाला विठाला मग ऐका ना, श्राद्ध आपण का केलं पाहिजे, ही संकल्पना का आहे तर लक्षामध्ये घ्या. आपल्या घरामधला कोणताही मृत व्यक्ती असू द्या, आपले आई वडील, आपली आजी आजोबा, आपले भाऊ बहीण, अगदी आपल्या घरामधला कोणताही मृत व्यक्ती, पण त्याच्या श्राद्धाच्या दिवशी आपण जे काय कीर्तन करतो ना, त्याच्यामुळे काय होतं आहे का, त्या गेलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी सद्गती प्राप्त होत असते. तुम्ही सांगाल काय सांगता महाराज, ती व्यक्ती आमच्यामधून आता कधीच निघून गेली, मग ती व्यक्ती आता कुठल्या जन्माला गेली असेल, कुठल्या योनीमध्ये गेली असेल हे आम्हाला माहीत नाही. कारण का, एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. मग ती वृक्षाची योनी असेल, पशुची योनी असेल, पक्षाची योनी असेल, कृमी कीटकांची योनी असेल, लाखो लाखो वेळा नाही, कोटी कोटी वेळा फिरावं लागतं आणि मग कुठे तुम्हाला मला हा मानवी देह मिळतो. मग आमचे पितर नक्की कुठं गेले असतील आम्हाला माहीत नाही, पण त्यांच्या नावाने आम्ही घरामध्ये पिंडदान करायचं. इथं कीर्तनकार बोलवायचे, गायक वादक टाळकरी बोलवायचे, पाहुणे रावळे बोलवायचे आणि त्यांना जीव खाऊ आम्ही घालायचं. याचा फायदा आमच्या पितरांना होईल का? पण तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया कुळा. हे कार्यक्रम जर केले ना, पिंडदान, ज्ञानदान आणि अन्नदान, जेवढी जास्त लोक आईंच्या नावाने या ठिकाणी जीवतील, तेवढ्याच उच्च कोटी सद्गती या आईंना प्राप्त होणार आहे. आणि म्हणून हे विधी केले जातात. आणि एकदा का हे कार्यक्रम आपण जर केले ना, आपलेच पितर तुम्हाला आम्हाला आशीर्वाद देतात. पण लक्षामध्ये घ्या, जे पितर तुम्हाला आम्हाला आशीर्वाद देतात ना, तीच पितर तुम्हाला आम्हाला शाप सुद्धा देतात. आहा कटा त्याचे करीती पितर आणि वंशी दुराचार पुत्र झाला. आता आहा काटा म्हणजे काय, तर आहा काटा म्हणजे बोट मोडणं. महिला मंडळ बोट कशी मोडतात माहिती का तुम्हाला? हां, कधी मोडले का कोणाच्या नावानं? नाही, मला नका मोडून दाखवू. पण एकदा का पितरांच्या नावाने श्राद्ध कर्म असेल, पिंडदान, ज्ञानदान, अन्नदान ह्या गोष्टी जर केल्या नाही ना, आपलेच पितर तुम्हाला आम्हाला शाप देतात. बघ, आपला प्रपंच आपण किती सुखी करण्याचा प्रयत्न करा, पण आपल्या प्रपंचामध्ये सुख काही मिळत नाही आणि दुःख मात्र संपत. याला कारण तेच आहे. पण स्वतः भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, संकरो नरकाएव कुलघ्नानाम कुलस्सच पतंती पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया. पिंडदान जर लोप पावलं ना, आपले पितर तुम्हाला आम्हाला शाप देतात. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली गोड सांगतात, श्राद्ध केलं पाहिजे, पण कधी? सोमसूर्यादी ग्रहणे येऊन करते पारवणे की माता पितरा मरणे अंकित जे दिवस. ज्या तिथीला आपल्या आईनं देह ठेवलं असेल, मात्र त्याच तिथीला
आई वडिलांच्या निमित्तानं काहीतरी सत्कर्म, कुठे पिंडदान, कुठे ज्ञानदान, कुठे अन्नदान ह्या गोष्टी घडल्या पाहिजे. कारण का एकदा की आपले पितर स्वर्गाला गेले का ते वाट बघतात कशाची. धन्य हरी भक्त जन्मले जावंशी सकळ कुळासी तारील पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वजा वंशी भक्त राज भावा कोणी. आमच्या कुळामध्ये एखादा वारकरी मुलगा जन्माला यावा, एखादी माळकरी मुलगी जन्माला यावी असे पितर म्हणतात. कारण का त्यांच्या नावानं काहीतरी सत्कर्म केलं पाहिजे. आज गीते परिवारानं आपल्या आईच्या निमित्तानं एवढा मोठा कार्यक्रम आज या ठिकाणी केलाय. पण हे परमेश्वरा, आमची आई आमच्या घरामध्ये नाही, पण आमच्या आईला सद्गती प्राप्ती होऊ दे हीच आमची सर्वांची उत्कंठा आहे. विठ्ठल विठ्ठल न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबराय सांगतात का न लगे मरावे म्हणजे आम्हाला मरावं लागत नाही. आता ऐका, याच्या उलट तुम्ही आम्ही या ठिकाणी आलात प्रत्येकाला मरावंच लागतं. तुम्ही असं कधी ऐकलंय का हो? का एखादा व्यक्ती जन्माला आला आणि अजून तो मेलाच नाही असं ऐकलंय का? आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. मग तो राजा असू द्या, तो फकीर असू द्या, तो श्रीमंत असू द्या, तो भिकारी असू द्या, प्रत्येकाला मरावं लागतं. आमचं जाऊ द्या. 2021 मध्ये आपल्याकडे एक रोग आला होता. त्या रोगाचं नाव सांगता येईल का तुम्हाला? कोणता रोग होता तो? पुरुष मंडळ, तुम्हाला बोर झाला का? मी घरी जाऊ का? असं करा ना, जरा फ्रेश बसा. मग आपल्याकडे कोणता रोग आला होतोय 2021 मध्ये? कोरोना. आता लक्षामध्ये घ्या, जेव्हा हा कोरोना आला त्या कोरोनामध्ये अनेक श्रीमंत लोक गेले आणि गरीब सुद्धा गेले. पैशावाले गेले म्हणजे लखोपती गेले, अब्जात कोट्याधीश गेले, अब्जाधीश गेले, श्रीमंत गेले आणि भिकारी पण गेली. लहान लहान मुलं गेली, तरुण माणसं गेली आणि म्हातारी माणसं पण गेली. पण लक्षामध्ये घ्या, या कोरोनामध्ये फक्त 2च लोक वाचले. मग कोण वाचले सांगता येईल का? त्यांचं नाव गाव पत्ता काही सांगता येईल का? सांगू का? मग सांगू ना. एक म्हणजे मी, बरोबर आहे का? आणि दुसरे म्हणजे तुम्ही. आता आपण वाचलात पण कशासाठी बरं? दुसऱ्याचे बाण करण्याकरता का? अजिबात नाही. दुसऱ्याशी भांडणं करण्याकरता का? अजिबात नाही. दुसऱ्याची निंदा करण्याकरता का? नाहीच. लक्षामध्ये घ्या, जर एवढे लोक मेले असतील आणि एवढ्या लोकांमधून आपण जर जिवंत असाल ना, मात्र भगवान परमात्म्याचे तुमच्या आमच्यावर हे उपकारच आहेत. कारण का आपण जन्माला आलो आणि अजून मेलोच नाही, हे सुद्धा काय आहे? उपकार. कारण ज्यानं हा देह दिलाय, जेणे हा जीव दिला दान, जेणे हा जीव दिला दान, दयाचे करील चिंतन, दयाचे करील चिंतन, जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण, काही न गुण दयाचे, होया विवरे जाती, होया विवरे जाती. ओया भिवारी जाती, ओया भिवारी जाती, जेणे हा जीव दिला दान, दयाचे करील चिंतन, जगत जीवन नारायण, काही न गुण दयाचे. कसा दिलाय? जेणे हा जीव दिला दान, तयाचे करील चिंतन. चिंतन केलं पाहिजे. कारण का जेणे हा जीव दिला दान, दान म्हणजे कसा दिला हो? फुकट दिला. पण लक्षामध्ये घ्या, माणसाचा स्वभाव असा आहे, एखादी गोष्ट फुकट भेटली का तिची आम्हाला किंमत कळत नाही. मग तुम्ही सांगाल महाराज फुकट भेटलाय पण पुरावा सांगा. लक्षामध्ये घ्या, आपण जन्माला आलो होतो त्यावेळेला देवानं सांगितलं होतं का हाताचे 2 लाख रुपये द्या, पायाचे 4 लाख द्या, डोळ्यांचे 10 लाख द्या, दाताचे 32 लाख द्या आणि किडनीचे 50 लाख द्या. म्हटलं का देव? म्हटलं का देव? आणि देव म्हटला जरी असता तरी आपण दिली असते का? आपण एवढे प्रामाणिक नाही. मी काही म्हणतच नाही, पण लक्षामध्ये घ्या,
जेने हा जीव दिला दान. जन्माला पण आलेला आहात, पण प्रत्येकाला मरावंच लागतं. कारण का या ठिकाणी कोणी जरी आला तर त्या काळाच्या तडाख्यातून आजपर्यंत कोणी वाचलेला नाही. पण तुकोबरे सांगतात तुम्हाला मरावं लागतं, कारण का तुम्ही सगळेजण त्या काळाच्या जबड्यामध्ये आहात, त्या अजगराच्या तोंडामध्ये आपण आहोत. पण एकदा की त्या काळरूपी अजगरानं आपलं तोंड बंद केलं की आपलं राम नाम सत्य हे श्रीमद भागवतामध्ये गोड श्लोक आहे. काल व्याला मुख ग्रासो त्रास निर्णास हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकिरेण भाषितम. कारण का प्रत्येकाला मरावं लागतं, पण तुकोबरे गोड सांगतात तुम्हाला मरावं लागत असेल, पण आम्ही या ठिकाणी आलो आम्हाला मरावं लागत नाही. याचं कारण आहे का, संत म्हणतात तुम्ही ज्या यमाला घाबरता, तुम्ही ज्या काळाला घाबरता, त्या यमाला आम्ही घाबरत नाही. आपण म्हटलो एखाद्याला अरे जा तू तिकडेच मर, तो म्हणले का धन्यवाद तू फार छान बोललास असं म्हणेल का? कारण का मर म्हटलं का भीती वाटते, मर म्हटलं की अंगावर ते काटा सुद्धा येतो. माऊली म्हणतात आगा मरा बोलून साती आणि मेलिया तरी रडती. मर म्हटलं का भीती वाटते, पण तुकोबऱ्या सांगतात आम्ही संत असे आहोत का आम्ही यमाला घाबरत नाही, कारण संतांची काळावर सत्ता आहे. तुम्हाला पुरावा सांगते. विठ्ठल 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 विठ्ठल. श्री क्षेत्र आळंदीमध्ये इंद्रायणीच्या काठावर चारही भावंड बसलेले होते. संत निवृत्तीनाथ दादा, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताई आई साहेब. तेवढ्यामध्ये झाडावरचा कावळा कावगाव करू लागला. पहिलं दोघे काऊ कोकता हे, पहिलं दोघे काऊ कोकता हे, पहिलं दोघे कोकता हे, पहिलं दोघे शकून गे माये सांगता हे, शकून गे माये सांगता हे, शकून गे माये सांगता हे, शकून गे माये सांगता हे. ओ पहिलं दोघे काऊ कोकता हे, पहिलं दोघे काऊ कोकता हे. सकून गे सांगता हे, सकून गे सांगता हे, सकून गे सांगता हे, सकून गे सकून गे सांगता हे. पहिलं दोघे पहिलं दोघे पहिलं तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माई सांगत आहे. तेवढ्यामध्ये झाडावरचा कावळा कावकाव करू लागला. माऊली म्हटले दादा मला आता निघावं लागेल, जगाचा निरोप घ्यावा लागेल दादा, कावळा शकून सांगतोय. मग त्यावेळेला दादांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. दादा तुमच्या डोळ्यामध्ये पाणी शोभत नाही ज्ञाना. अरे आई निघून गेली तेव्हा दुःख वाटलं नाही, बाबा निघून गेले तेव्हा दुःख वाटलं नाही ज्ञाना, पण आज तू जे बोललास ना ते बोलणं माझ्या काळजाला भिडले ज्ञाना, आणि म्हणून डोळ्यामध्ये पाणी आलंय. ज्या वेळेला माऊली निवृत्ती दादांना असं म्हटले त्यावेळेला डोळ्यामध्ये पाणी आलं, पण याचं वर्णन नामदेवरांनी करावं. बांधल्या तळ्याचा फुटला से बांध, ओग बारा वाटा, ओग बारा वाटा, मुराडती मुराडती. बांधल्या तळ्याचा फुटला से बांध. हो, एखादं तळ आपण बांधलेलं असावं आणि तळ्याचा बांध फुटला का पाणी बारा वाटेने निघून जातं, तशी अवस्था मात्र निवृत्ती दादांची झालेली आहे. दादा
रडू नका, डोळ्यामध्ये पाणी का, हे जग नश्वर आहे. उपजे ते नासे, नासले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. दादा, प्रत्येकाला जावं लागणार आहे दादा. माझं कार्य आता संपलंय, आता मी निघतो. नाही ज्ञाना. बघा मग यम आलाय. निवृत्तीनाथ दादा उठले, यमाकडे बघितलं, अशी 2 बोटं वर केली आणि यमाला वाटलं दादा सांगतात का 2 वर्षांनी पुन्हा ये. यम पाठीमागे निघून गेला. किती मोठा अधिकार असेल. पुन्हा 2 वर्ष झाले. पुन्हा यम त्या ठिकाणी आला. दादा अहो मला निघावं लागेल. यम आलाय. नाही ज्ञाना, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाशी जाणे. जर आईबाप पाठीमागं राहिले आणि मुलं जर लवकर निघून गेले ना, मात्र ते दुःख आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाहीत. नाही ज्ञाना, जाऊ नकोस. सोपान काका उठले, यमाकडे बघितलं, 2 बोटं वर केली. यमाला वाटलं सोपान काका सांगतात का 2 वर्षांनी पुन्हा ये. यम पुन्हा निघून गेला. किती मोठा अधिकार असेल संतांचा. संतांनी यमाकडे बघावं, 2 बोटं वर करावी आणि यमाने पाठीमागे निघून जावं. पण समजा आपल्याला घेण्याकरता जर यम आलाच आणि आपण असे 2 बोटं वर केली तर चालेल का? नाही, आपण बोटं वर करायचे, तुम्ही राजकारणामध्ये आणि आम्ही फक्त कीर्तनामध्ये. आपला एवढा अधिकार. पण संतांचा अधिकार किती मोठा. यम पुन्हा निघून गेला. पुन्हा 2 वर्ष झाले. पुन्हा यम त्या ठिकाणी आला. मुक्ताई आई साहेब उठल्या, यमाकडे बघितलं, 2 बोटं वर केली. यम पुन्हा निघून गेला. 2 वर्ष झाले. पुन्हा यम आला. मात्र आईसाहेब आता रागवल्या. म्हटल्या, का रे यम्या, का रे काळ्या, तुला माझी भाषा समजत नाही का? तू आलाच कसा काय? यम थरथर कापू लागला. आईसाहेब झालं तरी काय, मला शांतपणे सांगा. तुला सांगितलं होतं ना येऊ नकोस. आईसाहेब माझं काय चुकलं हो? तुम्ही 2 बोटं वर केले आणि मला माहिती आहे 2 बोटं म्हणजे 2 वर्ष. मुक्ताई म्हटली, नाही यमा, तुला माझ्या बोटांचा अर्थ समजला नाही यमा. आता नीट ऐकून घे. माझं एक बोट म्हणजे चंद्र आहे आणि दुसरं बोट म्हणजे सूर्य आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य या ठिकाणी आहे तोपर्यंत माझ्या दादाकडं तू बघायचं सुद्धा नाहीस. पण सांगेल तुम्हाला, जोपर्यंत माझे ज्ञानोबरे समाधीस्थ आहेत ना, तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. यवत चंद्र दिवा करो, दृष्टांत संपला. पण सांगण्याचा मुद्दा असा आहे की संत महात्मे म्हणतात, आम्ही या ठिकाणी आलो, पण ज्या यमाला तुम्ही घाबरताना त्या यमावर आमची सत्ता आहे. आणि म्हणून तुकोबरे सांगतात, आम्ही या ठिकाणी आलो पण आम्हाला मरावं लागत नाही. अभंगाचे पहिले चरण. न लगे मरावे, न लगे मरावे, न लगे मरावे, न लगे लगे
आम्ही या ठिकाणी आलो पण आम्हाला मारावं लागत नाही, कारण का याचं कारण काहीतरी असेल ना. त्यावेळेला तुकोबारायांनी सांगितलं आम्ही या ठिकाणी आलो पण रात्रंदिवस दिन रजनी हाचे धंदा, गोविंदाचे पोवाडे रात्रंदिवस भगवान परमात्म्याच्या नावाचं नामचिंतन केलं. मुखाने बोलायचं आहे, नामचिंतन केलं पाहिजे. दुसरं मुखाचं कर्तव्य आहे का या मुखानं आपण खरं बोललं पाहिजे. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. सत्य बोललं पाहिजे, साच बोललं पाहिजे आणि खरं बोललं पाहिजे. पण का काही काही लोक दिवसभर तोंडांना फक्त शिव्याच देतात. अशी लोक आपल्या आजूबाजूला भरपूर आहेत. पण अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैचा गोपाळ पावे हरी, अशा व्यर्थ बोलणाऱ्या लोकांना, निरर्थक बोलणाऱ्या लोकांना माझा भगवान परमात्मा अजिबात पावत नाही. पण मुख दिलंय, मुखानं चांगलं बोललं पाहिजे. एने मुखे तुझे वर्णे गुणनाम, मुखानं बोलायचंय, चांगलं बोललं पाहिजे. कारण लक्षामध्ये घ्या, ज्या दिवशी या जगासोबत आपण खोटं बोलाल, या जगासोबत आपण खोटा व्यवहार केला का आपलं सुद्धा मात्र खोटंच होणार आहे. तुम्हाला गोड असं उदाहरण सांगते. विठ्ठल 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 एका गावामध्ये एक श्रीमंत असा गृहस्थ राहत होता आणि त्याच गावामध्ये एक फुकटचं खाणारा होता. आता फुकटचं खाणारा समजतो ना, म्हणजे कुठं चहा जर प्यायला जर गेलो, दिलं असतं रे बिल, पण खिशामध्ये पैसेच नाही. कुठे जेवण करण्यासाठी हॉटेलला जर गेलो, दिलं असतं रे बिल, पण माझी फार आवड आहे, फक्त दुसऱ्याचंच खायचं, आपलं दुसऱ्याला द्यायचं नाही. याला आपल्या गावठी भाषेमध्ये आपण काय म्हणतो, फुकट्या म्हणतो. आणि त्या गावातला तो फुकट्या होता. एकदा की सकाळ झाली, आंघोळ झाली का रामराव, अहो काय चाललंय तुमचं. रामराव म्हणायचे चहा पितोय, या चहा प्यायला का लगेच जाऊन बसायचा. 2 तास झाले का शामराव, अहो काय चाललंय तुमचं. शामराव म्हणायचे नाश्ता करतोय, या नाश्ता करायला का लगेच जाऊन बसायचं. असं करता करता दुसऱ्याचंच खायचं, गावातल्या लोकांचं खायचं, पण आपलं द्यायचं नाही. याला काय म्हणायचं, फुकट्या. आणि तो त्या गावामधला फुकट्या होता. आता लक्षामध्ये घ्या, हाच फुकट्या एक दिवस त्या श्रीमंताच्या घरासमोर गेला आणि श्रीमंत नेमका जेवण करण्यासाठी बसला होता. तेवढ्यामध्ये हा गेला, म्हटलं श्रीमंत साहेब, अहो काय चाललंय तुमचं. श्रीमंत म्हटले काय नाही, जेवण करतोय, या ना जेवायला. आता तेवढंच पाहिजे होतं. पण लक्षामध्ये घ्या, आपली परंपराच काय सांगते, अतिथी देवो भव. दारावर कोणीही येऊ द्या, पण पाणी घ्या, चहा घ्या, नाश्ता करा, जेवण करा असं म्हणतो आपण आणि म्हटलंच पाहिजे. कारण का ती आपली परंपरा आहे, ती आपली संस्कृती आहे, असं आपण बोललंच पाहिजे. श्रीमंत म्हटले जेवण करतोय, या जेवण करायला. आता तेवढंच पाहिजे होतं. लगेच आतमध्ये आला आणि जेवण करण्यासाठी बसला. पण लक्षामध्ये घ्या, घर श्रीमंताचं होतं, बेत बऱ्यापैकी होता. 4-5 प्रकारच्या भाज्या होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या चटण्या होत्या. मग यानं विचार केला, रोज गावभर येण्यापेक्षा, रोज गावातील 17 घरं घेण्यापेक्षा एवढं जर भारी जेवण मिळतंय, मग आपण रोज जेवायला कुठं आलं पाहिजे. म्हटलं श्रीमंताच्या घरी, बाकी नकोच म्हटलं कुठं जाणं. असं करता करता 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, सगळा आठवडा संपला. पण हा फुकट्या रोज जेवायला कुठं, पुरुष मंडळ श्रीमंताच्या घरी. आणि मग काय सांगता, एक दिवस श्रीमंताची बायको म्हणजे मालकीनबाई फार तापल्या. आणि महिला मंडळ कधी कधी बाया फार तापतात, बरोबर आहे ना. बिचारे खुशाल हो म्हणता, पण बरोबर आहे, कधी कधी फार तापतात. ती फार तापली म्हटली काय हो, तो आपल्या गावातला फुकटा येतो, म्हटली फुकटचा खातो, आजार आला हुसकावून लावते. श्रीमंत म्हटला थांब, गडबड करू नको, माझे गावात जरा बऱ्यापैकी इमेज आहे, मला बऱ्यापैकी लोक मानतात, आणि जर तू असं जर केलंस तर माझं काय खरं नाही. म्हटला आपण काहीतरी युक्ती करू, तो पळून गेला पाहिजे. म्हटली काय युक्ती करायची, बस म्हटला खाली. दोघं निवांत बसले. तो म्हटला एक काम कर, आज संध्याकाळी तू आम्हाला जेवणाकरता भज्याची आमटी कर. भज्याची आमटी माहिती का महिला मंडळ, भजे भजे, हां तोंडाला पाणी द्यायचं नाही, भज्याची आमटी कर. मग त्यानं काय होईल, म्हटलं ऐकून घे, आमटी करायची पण आमटीमध्ये तू मीठ घालायचं नाहीस. म्हणजे आमटी करायची पण आमटी कशी करायची, आळणी करायची. मग त्यानं काय होईल, म्हटली काय नाही, आम्ही दोघं जेवण करण्याकरता बसू, मी एक घास तोंडामध्ये घालेल, मला एकदा की आमटी आळणी लागली का लगेच आपण दोघांनी भांडण करायचं. म्हटली पण सुरुवात कशी करायची. म्हटलं काळजी करू नको, सुरुवात मी करतो. मी तुला म्हणेल का गं, तुला भाजी करता येत नाही का, तू भाजीमध्ये मिठच टाकलं नाही का, तुझे डोळे फुटले का, तुझ्या आईनं हे शिकवलं का. आणि एकदा का मी असं म्हटलो
का तुम्हाला उलट बोलायचं? वाटलंच तर एक काम कर, तुम्हाला शिव्या सुद्धा दे. काय म्हटलं महिला मंडळ? तुम्हाला शिव्या सुद्धा दे. आता विना विचार केला बाई, लग्नाला 15